सबर कर सबर। टाइम तो हर किसी का आता है। सबर कर सबर। टाइम तो हर किसी का आता है। आत्ता जो व्हिडिओ पाहिला तो तुम्ही कसा झाला एक कमेंट करून नक्की सांगा। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो टायटस आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। तर सिंपली हा टायटस क्रिएट करण्यासाठी कॅपकट ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथून तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। मी व्हिडिओ तुम्हाला दिला मी ऑल मटेरियलमध्ये सिंपली तो जो व्हिडिओ आहे तो इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले तिथे तुम्ही बघू शकाल की 4 बीट असतील। तर सिंपली तुम्हाला काय करायचं आता इथे 8 सेकंदाच्या थोडं पुढे यायचं आहे। ते आल्यानंतर इथून एक बीट बदलेलं अशा प्रकारे 1-2 अशी ते इथून आपली चेंज होते तर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। पहिलाच ऑप्शन तुम्हाला इथे स्प्लिटचं मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपली आता 1-2 इथे आपली 1-2 बीट कट केले आपण। तर आता आपल्या दुसरी आणि तिसरी जी बीट आहे ती अशा प्रकारे इथे चेंज होईल। तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथून हा जो व्हिडिओ आहे तो पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या तिसऱ्या आणि चौथी कुठे चेंज होती ती बघायचं अशा प्रकारे। तर इथे होत आहे तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करून द्यायचा पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून अशा प्रकारे इथून 4 बीट आहेत त्याचे 4 भाग करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं ह्यामध्ये फोटो ॲड करायचे। तर मी तुम्हाला एका लेअरला फोटो ॲड करून दाखवतो, त्यानुसार तुम्ही ना पुढचे जे 3 लेअर राहिले त्याला ॲड करून घ्यायचे। तर सिंपली आपल्या फोटो ॲड करण्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। इथून थोडं स्क्रोल करायचं अशा प्रकारे आणि इथून रिप्लेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जो पण तुमचा इथे फोटो असेल सिंपली अशा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तरी हा जो फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं फोटो जो आहे तो सेट करण्यासाठी 2 बोटाने अशा झूम करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही इथून हा जो फोटो आहे तो परफेक्ट सेट करायचा आहे। हीच प्रोसेस आपल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या बीटला करून घ्यायची। अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे। इथून फोटो ॲड केल्यानंतर आपले त्यात सॉन्ग ॲड करायचे। सॉन्ग ॲड करण्यासाठी सिंपली अशा प्रकारे पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर इथून तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। आता तुम्हाला इथे 4 नंबरला एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो आपण बीट व्हिडिओ दिला आहे त्यामध्येच आपलं सॉन्ग आहे तर तोच बीट व्हिडिओ ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। तर इथून ॲड केल्यानंतर आपले जे सॉन्ग आहे तिथून ॲड होऊन जाईल। तर इथून अशा वेळेस सॉन्ग आहे ते ॲड झाल्यानंतर इथून आता बॅक करायचं आहे। इथे आपल्या PNG ॲड करून घ्यायचे। PNG ॲड करण्यासाठी सिंपली ओव्हरलेच्या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरले आणि इथून जे आपलं PNG आहे इथून सिंपली अशा वेळेस ॲड करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला बघायचं कोणतं PNG कुठे, तर सिंपली आपण बघूया कुठे। तर मी एक आपली ही डेमोसाठी घेतलेला आहे, हा डायलॉग नाही पण सिंपली तुम्हाला दाखवासाठी म्हणजे कशा प्रकारे ॲड करता येते। तर आपल्या बघायचे सिंपली कुठून आपला डायलॉग चालू होतोय, कोणता कुठे डायलॉग आहे। तुम्हाला 5-6 PNG असतील ते तुम्हाला डायलॉगनुसार ते ॲड करायचे। तर मी इथे प्ले करून बघतो कोणता डायलॉग कुठे। ओके, तर इथे जिथे तर सिंपली आपल्याला काय करायचं ही लेअर ॲड केल्यानंतर अशा कमी करायची, एवढा डायलॉग आहे। आणि आता दुसरा बघायचा कुठून चालू होतोय। ओके, तर इथून चालू होते जर सिंपली तेच थांबायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं। जे पण PNG अशा प्रकारे सिलेक्ट करायचे केल्यानंतर आपल्या पुन्हा डायलॉग इथून प्ले करून बघायचा कुठे संपतोय। ओके, तर इथे संपत आहे तर अशा प्रकारे कमी करायचे। मी जे हे फक्त तुम्हाला कसे ॲड करायचे दाखवतोय, तुम्ही परफेक्ट ॲड करा जसे डायलॉग आहेत तशा प्रकारे। आणि कुठून म्हणजे कुठे डायलॉग कुठं कोणता संपतोय ते तुम्हाला परफेक्ट ऐकून तो डायलॉग अशा प्रकारे कट करायचा आहे। जे PNG आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो PNG कसं काय कट करत येते। तर जर तुमचा डायलॉग अशा लांब असेल तर इथून वाढवू शकता आणि जर कमी असेल तर दोन्ही बाजून कमी जास्त करू शकता आणि जेवढं पण पाहिजे तुमचा डायलॉग आहे ते इथून अशा वेळेस सेट करायचे PNG। तर मी काय करतो परफेक्ट PNG आणि इथून फोटो जे आहे ते आपले ॲड करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की जे आपले PNG आहे सर्व आपण जसे डायलॉग आहेत त्यानुसार ॲड करून घेतले। तुम्हाला सांगितलं PNG पण कसे ॲड करायचे, फोटो आणि सॉन्ग। तर एवढं सर्व तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे। आता जसं मी इफेक्ट सांगतोय तशा वेळी तुम्ही पण तुमच्या फोटोला इफेक्ट ॲड करून घ्यायचे। तर आपल्याला काय करायचं दुसरा आणि तिसरा जो आपण फोटो स्प्लिट केला त्यामध्ये एक ट्रान्झॅक्शन द्यायचं। तर सिंपली हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे याचे लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये येते आपलं थोडं लोड घेत आहे। लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला एक फ्लॅश नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल। हा जो इफेक्ट अशा वेळेस सिलेक्ट करायचा। सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ आहे अशा वेळेस संपूर्ण कमी करायची। त्याच्याच खाली अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। हा इफेक्ट दिल्यानंतर दुसरा जो आपला हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। इथे तुम्हाला 3 नंबरला ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला इनमध्ये थांबून रॉक व्हर्टिकल नावाचा एक इफेक्ट इथे मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचा आहे। आता आपला जो तिसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन इनमध्येच थांबायचे, रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे।
त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो राहिला आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन इनमध्ये थांबायचे, स्विंग राईट नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर हे इफेक्ट दिल्यानंतर आपले सिम्पली पहिल्यांदा व्हिडिओ यायचे. आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन इथून तुम्हाला पहिलाच एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो इथे सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जेवढी आपला पहिला फोटो अशा आणायची. इथून अशा आणल्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं, हे त्याचं स्पीड आहे ते फक्त आपले 20 ते ठेवायचे आणि इंटेन्सिटी आहे ती संपूर्ण याची 100पर्यंत आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, तोच इथे डुप्लिकेट लेअर करायची आपल्याला. अशा प्रकारे एकदा केली का नाही डबल अशा वेळी लेअर होऊन जाईल, जसे ते आपण केली तशा प्रकारे. तर दुसरी जी आपली डबल लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आहे. परत रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा पहिलाच इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली ॲडजस्टमध्ये जाऊन इथे स्पीड आहे ते आपल्याला संपूर्ण याचे 100पर्यंत बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर पुन्हा आपल्याला डुप्लिकेट करायचा, हा जो इफेक्ट आहे तो डुप्लिकेट केल्यानंतर रिप्लेसमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला आहे ना लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. तर लेन्सच्या ऑप्शनमध्ये दिल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना एक इफेक्ट मिळून जाईल झूम लेन्सचा, हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे. ॲडजस्टमध्ये जायचं, स्पीड आहे ती संपूर्ण कमी करायची, फक्त रेंज आपल्याला आहे ना 5 इथे ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. तर अशा हे जे 3 लेअर आहेत ते तुम्ही इथे ॲड करायच्यात. तर आपण डबल ॲड केलेले इथे, तर अशा वेळी ठेवूया 3 लेअर. तर इथून हे 3 इफेक्ट दिल्यानंतर आपल्या सिम्पली याचे तिसरा जो आपला फोटो तिथे आल्यानंतर बॉडी इफेक्टवरती ते क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये येते 3 नंबरचा जो हा इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला तिसरा फोटो तेवढीच ह्या इफेक्टची लेंथ ठेवायची आणि ॲडजस्टमध्ये जाऊन इथून तुम्हाला आहे ना इथे स्पीड आहे ते संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जर तुम्हाला कलर बदलायचा असेल हा जो आहे तो इथून बदलू शकता, अशा वेळेला कोणता पाहिजे तो तुम्ही इथे ठेवा. अशा वेळेला इथून आपण 50 ठेवला आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली हा जो शेवटचा फोटो आहे तिथे जे आल्यानंतर काय करायचं, ही जी लेअर आहे आपली तीच फक्त डुप्लिकेट करून ही अशा वेळेला आणायची पुढं, आणल्यानंतर थोडी थोडी कमी करून घ्यायची अशा प्रकारे दोन्ही कुंट आणि सिम्पली इथून परफेक्ट अशा वेळी कमी केल्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं, रिप्लेसमध्ये जाऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 2 नंबरला अनट्रायनेक्शन मुवमेंट, तो इफेक्ट इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. ॲडजस्टमध्ये जाऊन स्पीड आहे ते संपूर्ण याचे रोटेट आहे ते आपले फक्त आहे ना 36 इथे ठेवायचे. ओके, अशा वेळेला बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे ना हा जो इफेक्ट आहे तो तुमचा लागून जाईल. आता आपल्याला आहे ना हे जो आपण फोटो केला आहे येलो ब्लॅक अँड व्हाईट, तो फोटो करण्यासाठी आपल्याला काय करायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचे, इथून थोडं स्क्रोल करायचे आणि इथून ॲडजस्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण कमी करायचे. त्याच्याच शेजारी पहिला ऑप्शन स्प्लिटरचं मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला मोनोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून त्यामध्ये एक तुम्हाला रोमॅन हॉलिडे हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी खालची लेंथ आहे ती नेऊन इथून एकदा आपण अनटिक करूया आणि ह्याची लेंथ संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ही सेम प्रोसेस आपल्या तिसऱ्या फोटोला इथे करायची. अशा प्रकारे तुमचा जो फोटो आहे तो अशा प्रकारे कलर होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आपण डेटा क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरची जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.